नमस्कार. अहो, ससा आणि कासवाची गोष्ट कोणाला नाही माहीत? आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. पण ही फक्त एका शर्यतीची गोष्ट नाहीये बरं का. यात एक असा धडा दडलाय जो आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्वाचा ठरू शकतो. चला तर मग तो धडाच पुन्हा एकदा जरा नव्या नजरेने समजून घेऊया. तर मग सुरुवातच एका सरळ प्रश्नाने करूया काय? यशस्वी होण्यासाठी स्पीड जास्त महत्वाचा असतो की सातत्य? हाच प्रश्न डोक्यात ठेवून आपण ह्या प्रसिद्ध गोष्टीकडे पुन्हा एकदा पाहूया. तर गोष्ट सुरू होते एका जंगलात. तिथे एक ससा राहायचा आणि त्याला ना आपल्या स्पीडचा भयंकर गर्व होता. त्या सशाच्या मनात काय चालायचं माहितीये? तो स्वतःलाच म्हणायचा, अरे वा, मी किती वेगवान आहे. माझ्यासारखा धावणारा अख्ख्या जंगलात कोणीच नाही. म्हणजे बघा, स्वतःच्या वेगावर इतका घमंड की त्याला वाटायचं आपल्यापुढे कोणीच टिकू शकत नाही. आणि हाच अति आत्मविश्वास त्याचा गर्व बनून गेला होता. तर मग या गोष्टीत आहेत दोन मुख्य पात्र. एका बाजूला आहे आपला वेगवान पण गर्विष्ठ ससा आणि दुसऱ्या बाजूला अगदी त्याच्या उलट हळू पण एकदम विचारी आणि शांत स्वभावाचं कासव. त्यांचे हे गुणच त्यांच्यातल्या संघर्षाचं मूळ कारण ठरतात. आणि मग काय होतं? जेव्हा हे दोन अगदी विरुद्ध स्वभावाचे प्राणी एकमेकांसमोर येतात, तेव्हा सुरू होतं एक असं आव्हान ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. सशाचा तो आत्मविश्वास बघा कसा त्याच्या बोलण्यातूनच दिसतोय. तो कासवाला आव्हान देतो, पण नियम काय सांगतो? नियम एकच, मी जिंकणार. म्हणजे बघा, स्वतःचा विजय आधीच जाहीर करून टाकलाय. पण कासव ते अगदी शांतपणे ठीक आहे म्हणून आव्हान स्वीकारतं. आणि शर्यत सुरू झाली. जसं सगळ्यांना वाटलं होतंच, ससा तर वाऱ्याच्या वेगाने अगदी डोळ्याचं पातं लावण्याच्या आत दिसेनासा झाला. सुरुवातीला बघून तर असं वाटलं की अरे, या शर्यतीचा निकाल तर लागलाच म्हणून समजा. पण थांबा, इथेच तर गोष्टीत खरा ट्विस्ट आहे. सशाचा तोच फाजील आत्मविश्वास त्याला एका मोठ्या चुकीकडे घेऊन जातो. सशाला वाटतं, अरे ते कासव, ते तर अजून कुठे मागे असेल. मी जरा आरामात एक डुलकी घेतो. त्याला इतका विश्वास होता की तो झोपून उठला ना तरी आरामात जिंकेल. आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली. आणि इथेच आपल्याला दिसतो खरा फरक. एकीकडे ससा मस्त झाडाखाली झोपलाय आणि दुसरीकडे कासवाच्या मनात फक्त एकच गोष्ट पक्की आहे, हळू चाललो तरी चालेल पण थांबायचं नाही. बघा, त्याचा वेग भलेही कमी असेल पण त्याचा निश्चय किती ठाम होता. हाच होता त्याचा जिंकण्याचा मंत्र. आणि झालंही तसंच. ससा गाढ झोपेत आणि आपलं कासव एक एक पाऊल टाकत कुठेही न थांबता त्या झोपलेल्या शशाला मागे टाकून शांतपणे पुढे निघून जातं. आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे आलोय. इथे आपल्याला स्पष्ट दिसतं की सातत्य हे वेगावर कसं भारी पडतं. कासव कसं जिंकलं त्याचं विजयाचं सूत्र ना या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. बघा, त्याने सुरुवात हळू केली, पण तो प्रवासात कुठेही थांबला नाही. त्याने झोपलेल्या सशाला मागे टाकलं आणि शेवटी अंतिम रेषा गाठली. एकदम साधी, सरळ पण प्रभावी रणनीती. आणि मग जेव्हा सशाला जाग येते, तेव्हा तर त्याला धक्काच बसतो. तो इकडे तिकडे बघतो, अरे बापरे, कासव कुठे गेलं? तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की आपण किती मोठी चूक केलीये. त्याच्या मनात भीती आणि आश्चर्य सगळं एकत्र दाटून येतं. मग काय, ससा सुसाट धावायला लागतो. पण आता खूप उशीर झालेला असतो. त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण तोपर्यंत कासवाने शर्यत जिंकलेली असते. जो निकाल कोणाला अपेक्षितही नव्हता तो सगळ्यांच्या डोळ्यांसमोर होता. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय धडा घ्यायचा? चला, यावर थोडं विचार करूया. या संपूर्ण कथेचा जो आत्मा आहे ना, तो एका शब्दात आहे, सातत्य. आता सातत्य म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. कोणतंही काम न थांबवता रोज थोडं का होईना पण नियमितपणे करत राहणं. कासवाने अगदी हेच तर केलं होतं. आणि शेवटी हरलेल्या सशाला कासव आपल्या विजयाचं रहस्य सांगतं, तेही एका वाक्यात, वेगापेक्षा सातत्य जास्त महत्वाचं. हे एकच वाक्य म्हणजे या पूर्ण कथेचं सार आहे. आपण किती वेगवान आहोत यापेक्षा आपण किती सातत्यपूर्ण आहोत हे यशासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणून ह्या गोष्टीतून मिळणारा सगळ्यात मोठा धडा हाच आहे की फक्त सुरुवातीचा वेग किंवा प्रतिभा पुरत नाही. जे लोक सातत्याने न थांबता प्रयत्न करत राहतात ना, यश शेवटी त्यांच्याच बाजूने उभं राहतं. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न.
आपल्या आयुष्यातही ससा आणि कासव दोन्ही असतात नाही का? काही ध्येय सशासारखी असतात, ज्यांची सुरुवात आपण खूप जोरात करतो, पण ती अर्ध्यावरच राहून जातात. आणि काही कासवासारखी, सुरुवात हळू होते, पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ती नक्कीच पूर्ण होतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण आपल्या ध्येयासाठी कोणता मार्ग निवडणार, सशाचा की कासवाचा?